गुड मॉर्निंग. तर वॉकिंग करून आलेली आहे आणि जसं की तुम्हाला माहीत आहे, वॉकिंग करून आल्यानंतर मी एक ग्लास पाणी पिते. तर पाणी वगैरे झाल्यानंतर माझं जे काही रुटीन आहे ते मी फॉलो करते. तर आज कामासोबतच थोड्याशा गप्पा मारूया. आजकालच्या या मॉडर्न काळामध्ये आपल्याला आपल्या जे वडीलधारी लोक असतात, आपल्या वयाने जे मोठे असतात लोक, त्यांनी काही काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या असतात. ते आपल्याला कधी कधी पटतात, कधी कधी पटत नाहीत. पण आपण त्यांच्या सर्वच गोष्टी अमान्य नाही करू शकत, कारण ना त्याच्यामागे काहीतरी एक सायंटिफिक रिझन असतं जे आपल्याला माहीत आहे पण त्यांना माहीत नसतं. आता उदाहरणच घ्या, उंबरठ्याची पूजा करावं, दररोज उंबरठ्याला पाणी घालावं हे सांगितलं असतं. आणि हो, हे सायंटिफिक रिझनसुद्धा करेक्ट आहे आणि त्यांची जी श्रद्धा आहे देवावरची तीसुद्धा बरोबर आहे. तर सायंटिफिक रिझन काय आहे, तर आपण मोठे लोक आपल्याला सांगतात, आपले जे वडीलधारी लोक आहेत ते सांगतात की उंबरठ्याला दररोज हळदीच्या पाण्याने तर का होईना धुवावे किंवा हळदीचं लेपन करावं. तर काय आहे हळद, हे काय आहे, तर हळद हे अँटीबॅक्टेरियल आहे, अँटी फंगल आहे. तर खूप सारे प्रॉपर्टीज हळदीमध्ये आहेत. तर ते काय करतं, जे जर्म्स आहेत, बॅक्टेरिया आहेत, ते घरामध्ये एंट्री होऊ देत नाही, ते तिथंच मरून जातात. त्यामुळं आपल्या घरातल्या सगळ्या लोकांचं आरोग्य छान राहतं. तसंच उंबरठ्याच्या साईडला दिवा लावावा असं सुद्धा म्हणतात. तर दिव्याने काय होतं, तर जे हवेमधले प्रदूषण आहे, जे काही एअरबोर्न जे पोल्युशन आहे ना, ते दिव्यांच्या धुरेमुळं किंवा दिव्यामुळं ना ते मारले जातात. तर हे सर्व सायंटिफिक रिझन आहे. पण जे आधीची लोक आहेत, जे वयाने मोठे लोक आहेत, त्यांची श्रद्धा आहे. तर त्यांच्या प्रकारे जर हळदीचं लेपन केलं आणि रांगोळी वगैरे घातलं तर घरात लक्ष्मीचा वास असतो, लक्ष्मी आपल्या घरात येते, हे सुद्धा तितकंच बरोबर आहे. तसंच तुम्ही बघा, उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून छान अशी रांगोळी आणि उंबरठ्याची पूजा केली तर आपलं मनसुद्धा किती प्रसन्न होतं. आपण बाहेरून कितीही स्ट्रेसमधून आलं असो किंवा काहीही आपल्याला टेन्शन वगैरे असेल, जेव्हा आपण घरामध्ये एंट्री करतो त्यावेळेला हे जे आपल्याला एंट्रीमध्ये आपल्याला दिसतं ना, आपल्या दरवाजासमोर छान रांगोळी, हळदीचं लेपन, हे बघून ना आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं आणि थोडंसं का होईना स्ट्रेस आपलं कमी होतं. तर त्यामुळं हे सर्व करावं असं आपल्याला वडीलधाऱ्यांनी सांगितलेले असतात. तर अशा काही गोष्टींना आपण अमान्य नाही करू शकत. ठीक आहे, तर आज थोडंसं मला गप्पा मारू वाटलं, त्यामुळे मी तुमच्यासोबत काहीतरी मला जे वाटतं ते मी शेअर केलेलं आहे. तर तुम्हाला एक टिप्स मला सांगायचे, जेव्हा तुम्ही दूध गरम करता, जेव्हा तुम्ही दुधाचं पॅकेट कोरड्या भांड्यामध्ये जेव्हा तुम्ही ओतता ना, त्यावेळेला काय होतं ना, तर कोरडं भांडं असेल आणि आपण त्यामध्ये जर दूध ओतून ते तापवायला ठेवलं ना, तर थोडा आवाज येतो बघा त्याला, डब 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 असा. मी तर खूप अनुभवलेला आहे. त्यामुळं काय करायचं, थोडंसं त्यामध्ये पाणी घालून त्यानंतर दूध गरम करायला ठेवायचं आहे आणि ह्याने दूधसुद्धा छान गरम होतं. तर त्यानंतर मी थोडीशी स्किन केअर करत होते. तर तुम्हाला मी ह्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलेलं आहे की मी वीकली वन्स फेस पॅक लावतेच. तर नीम फेस पॅकबद्दल मी ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन गप्पा गोष्टीसोबत आणि तसेच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.